दुसरी गोष्ट, समोरच्या व्यक्तीने मला कमीपणाची जाणीव करून दिली का, की आमचं नातं सांभाळण्याचा प्रयत्न केला. तिसरी गोष्ट, ह्या प्रसंगानंतर आपुलकी वाढली का, की अंतर अजूनच वाढलं. चौथी गोष्ट, माझा दिवस मी निर्धास्त जगले का, की सतत मला मनामध्ये भीती वाटत राहिली. पाचवी गोष्ट, मी आज जे हसले ते वरवरचं होतं की खरं होतं. सहावी गोष्ट, माझ्या मताला किंमत मिळाली का, की फक्त मला चूक ठरवण्यावर भर होता. सातवी गोष्ट, आजचा दिवस मी माझ्या मनासारखा जगले का, त्यातला निदान एखादा 1 तास तरी मला माझ्या मनाप्रमाणे वागता आलं का, की सगळा वेळ फक्त समोरच्या व्यक्तीचं मन राखण्यात गेला. आठवी गोष्ट, हा संघर्ष संपल्यानंतर माझ्यात काही पॉझिटिव्ह एनर्जी शिल्लक राहिली का, की मला पूर्णपणे रिकामेपणा वाटतो. सगळ्यात शेवटी 8व्या पॉईंटमध्ये ह्या सगळ्याचं सार सांगायचं झालं ना, तर मी म्हणेन की तुम्हीच आता नात्यातला फरक ओळखायचा आहे. वादामध्ये संवाद टिकतो, टॉक्सिक वागणुकीमध्ये तो तुटतो. वादामध्ये दोघे एकमेकांना ऐकतात, पण टॉक्सिक वागणुकीत एकच व्यक्ती बोलते. वादात चूक मान्य केली जाते, पण टॉक्सिक वातावरणामध्ये नेहमी तुम्हीच चुकीच्या ठरता. तर आता आपण इतक्या डिटेलमध्ये वाद आणि टॉक्सिक वागणूक ह्यातला फरक समजून घेतला. त्यानंतर जसं मी आधी सांगितलं होतं त्यानुसार असं काही झाल्यानंतर स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी तुमच्या आयुष्यातल्या आधार देणाऱ्या व्यक्तींशी बोलत राहा. मैत्रीण, बहीण, आई, कुणाशीही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गप्प बसून टॉक्सिक वागणूक स्वीकारू नका. फार आरडाओरडा नाही केलात तरी स्वतःचं जे काही म्हणणं आहे ते शांतपणे 2-3 वाक्यात का होईना पण ठामपणे बोलायला शिका. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आपल्या मनाचा तोल सांभाळणं हे दुसरं कोणी नाही तर आपणच करू शकतो. छोटे वाद हे नात्यातलं मीठ असतं, पण टॉक्सिक वागणूक म्हणजे विष असतं. तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात मीठ पाहिजे, विष नाही. तुम्ही कुठेही कमी नाही आहात. तुम्हाला फक्त थोडी दिशा आणि थोडं प्रेम पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टीमधला फरक समजून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमच्या नात्याच्या आरोग्यासाठी योग्य तो निर्णय घ्याल. या गोष्टींबद्दल तुमचे काही अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदात राहा.